आणि मग मी पटकन येते. बाबू थोड्या बसल्या समृद्धी काय खाल्लं तू? हॅलो आला ना तुम्ही पण या ना आले समृद्धी त्याच्यावर खेळते काय त्याचं सेल संपलं ओके गाडी घे मस्त डान्स करते बस याच्यावर गाडीवर बस थोड्यावर बस थोडंसं असं करेल ते हलवायचं आहे का ते तिची ती गोष्ट कशी नेऊ शकते ती कंटाळा करते एवढंच चालू पण ते वेगळं दिसलंय मग तिला तेच पाहिजे त्यासाठी वरच चढत राहते चालले बंद नाही नमस्ते नमस्ते माझं नाव अर्चना चव्हाण मी आज तुम्हाला छोले आणि पुरी करून दाखवणार छोले पुरी हे त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे पहिलं तर भिजवलेले चणे आहेत हे 1 कप रात्री भिजवले ना रात्रीच भिजवून ठेवले आणि 4 माणसांसाठी पुरेल एवढं आहे त्याच्यासाठी हे 2 टोमॅटो मी बी का काढले त्याच्यातलं मला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे आणि ज्यांना स्टोन असतो त्यांनी टोमॅटो खायचं नाही मग ते मी काढलं हे 2 कांदे सालं काढून ठेवले 2 मिरच्या आणि आलं लसूण एवढं 4 माणसांच्या प्रमाणासाठी आणि हा तो छोले मसाला छोले मसाला नाहीये मग पनीर मसाला आहे पनीर मसाला आहे आणि हा कढीपत्ता आणि तेजपत्ता आणि आपलं लाल तिखट घालायचं चवीनुसार एकदम मस्त कमी साहित्यामध्ये हो आता कुकरला लावून घेऊया आपण पहिले छोले आणि हा भात पाणी आहे ना अगदी ते भिजतील एवढंच घालायचं भाताच्या वर एवढं जर घातलं त्याची टरफलं निघून येतात मग ते दाताखाली आल्यावर पण चांगलं नाही लागत हे कसं ह्याच्या बरोबर राहून शिजतं मऊ सुद्धा येतं आणि मीठ तुमच्या अंदाजानुसार टाका मी शिजताना पण थोडं मीठ टाकत असते का तर त्या चण्यांना सुद्धा चांगली टेस्ट आता छोले बनवते म्हणजे तुला सगळं येतं करायला है ना कुठलं पण कडधान्य डाळी मी शिजवताना पण त्याच्यात थोडंसं मीठ टाकते का तर त्याची टेस्ट छान येते फक्त आमटीमध्ये किंवा जे काय आपण बनवू त्याच्यात टाकलं तर तो जर दाताखाली आला त्याला मिठाची टेस्ट येत नाही म्हणून मीठ त्याच्यामध्ये पण शिजताना टाकायचं थोडंसं टाकायचं टाकते मी मधून टाकायचं आता ते वेस्ट झालेले लिंबूच नाही ना सुकले ते असलेले या मी वर बघत होते तुम्ही दिसत नाही वरती या या आहे पीठ मळून ठेवलेलं आहे पुरीसाठी थोडं भिजण्यासाठी या कमेंट करून विचारतो ह्यांना ओळखता का विचारतो कमेंट मध्ये सांगा तुम्ही आता आले त्या काकींना ओळखतच असाल त्यांची सगळ्यात फर्स्ट आणि बेस्ट रेसिपी सुशीला त्याच्यानंतर तिळाची पोळी आणि आता अजून येणार आहे कमिंग सून मोदक तांदळाचे मोदक आणि परवा काय चटणी सोलापुरी पद्धतीची शेंगदाण्याची चटणी आणि वांग्याचं भरीत ते नंतर बघायला मिळालंच तुम्हाला अरे वा माझी किती स्तुती झाली हे कांदा हातावरतीच मला मेन म्हणजे ना चाकू एवढासा वापरायला येत नाही म्हणून मी आधी करून ठेवलंय अर्ध काम मग तुम्ही ते ह्याच्यावर करता ना गेली मग करा वेलीवर मला नाही येत नाही आता राहू दे आता असं काम झालेलं आहे ना मग होऊन जाईल थोडस मला भीती वाटते चाकू मला खूप वेळा कापलेलं आहे कारण चाकूने मला पण नाही चाकूनी जमत विळीनीच मी करते तुला पण पण विलीनीच करते चाकू मला नाही आणि मला खूप मी स्लो करते मला म्हणजे फास्ट येत विळीनी मी सरसर इकडे तुम्ही चाकूनी करता मस्त मला विळीनं नाही जमत वेळीनी नाही जमत तुम्ही कोथिंबीर वगैरे ती चाकूनी कापताय ना कोथिंबीर येते मी विळीनं जमतच नाही मला ब्लूपर्स म्हणजे चुका तुमच्या ते टाकले पण हवी
जास्त बारीक नाही करायचं, तो दाताखाली थोडा आला पाहिजे असा. आणि असं फटाफट मिक्सर का फिरवत राहायचा. कंटिन्यू जर फिरवला एकदम गाळ होऊन जातो कांद्याचा आणि त्याच्यात त्याचा वास येतो. हे असं सरसर करत राहायचा. हा, अगदी बारीक पण नकोय आपल्याला, असंच हवंय. मी असा घालते. कांदा झाला, आता टोमॅटोच पण तसंच ते गरम पाण्यात टाकून साल वगैरे काढून तू आरामात कधी का? करत नाही. हे असंच असतं. मी फक्त बी काढते तेवढं. एकदा कुणी पण ट्राय करून बघा. असं खिसून टाकलं ना मस्त टेस्ट, किंवा टेचून टाका. टेचण्यापेक्षा मी हे वापरते. ह्याने चहाचं आलं पण ना थोड्या आल्यामध्ये जास्त दिवस चहा होतो. त्या खिचल्या मसाला तयार झालेला आहे. सगळा कच्चाच मसाला आहे, म्हणजे ते भाजून वगैरे काही नाही. खोबऱ्याचा अजिबात वापर नाहीये. आणि आलं लसूण वगैरे किसून घेतले. किसून घेतले, पेस्ट नाही केलेली. हा. कढीपत्ता आहे, एवढं सगळे सामान आहे. हा मसाला कसला घेतलाय तिचा? सगळे छोले मसाला वापरतात. मी कुठलीही भाजी असेल ना, सुक्क कडधान्याची उसळ करायची असेल तरी थोडासा पनीर मसालाच टाकते. सिक्रेट आहे ते. कुकरला किती सिटी झाली पाहिजे? चार शिट्या. खोला दरवाजा तो. उघडा. समृद्धी ये. या. ये समृद्धी. ये. अरे वा, माझी बाबू आली. चला छोले खायला. छोले खायला. आता बसले ते चालतंय तिकडे थोडा वेळ. हा चला. या तुम्ही पण. चला तिकडे जायचं. चला. मेन माणसं आले. हिला झोपवता कसे तुम्ही? असेच? झोपेचं गाणं बोला ये. मी तुम्ही बोला नातीसाठी गाणं. येतं तुला गाणं मम्मी? तुम्ही शिका आता, तुम्हाला गरज पडेल थोड्या दिवसात. मावशीला येतात गाणे. मी तुला बोलवेन. आमच्या समृद्धीला बघा. ती बरोबर सूर लावते. बाबू खा. मी तिला सांगितले ना येणार आता आहे. आता मी कबड्डी गेली माहितीये, तिकडे 2 घरात गेली. ते उद्या सांगणार तुम्हाला. आता तुम्हाला ह्याला काही करू नाही शकत ना. नाही, काकीला विचारतो. काकी तुला काहीतरी बोलायचं नाही. मी म्हणत होती मनात. मला नाही बनवायचं होतं. खमण मी म्हणत होते. छोलेपुरी कोणीतरी बनवायला पाहिजे. मी अशी जेवण ओळखते तुझं मन. छान झाली. मी खाल्ली नक्की. पण एक तू वेगळं झालं. बस ती अजून पाणी पी. बस झालं. बनवणार की मोदक बनवणार. एन्जॉय करते. कशी खेळते बाबू? झोपून खेळते तू? झोपून खेळते. झालं? समृद्धी जंप मार. 1 2 3. एवढीच एक गोष्ट येते. त्या मागे. पुऱ्या फुगल्या तुमच्या. अरे वा. तुला देऊ खायची तुला? हा द्या तिला एक. नाही आहे पहिली झाली. हा द्या तिला हा ना टिफिन. तू? हो हे घ्या. हा हे बघा. घ्या. आहेत ना पोळ्या छान. घे समृद्धी खा. हे घे मला. जा ते बघ खाऊ घे तुला. घे. घे. आजीकडे घेऊन जा. ते प्लेट नाही. प्लेट मध्ये भाजून समोर. हा गावाकडनं आणला का तू? आई ऍक्च्युली मी केसांना लावायला मेहंदी. त्यांनी एवढं प्रेमाने बोलवलं, त्यांनी केलं. आपण कसं नाव ठेवायचं जेवणाला? खाल्ली सर्व पुरी त्यांनी. पहिली खाल्ली, दुसरी कधी नाव ठेवू नको. तुला नको आहे ना? आपल्या पुऱ्या करून झालेल्या आहेत. दाखवू काय? ओके सर्व पुऱ्या झाल्यात आपल्या. आणि हे कुकर मधलं आपण काढलं ना. हा हे छोले काढलेत आणि ना त्याला घट्टपणा येण्यासाठी ना, ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी कुठलं पण कडधान्य तुम्ही कराल ना, त्याच्यातलं थोडंसं कडधान्य असं स्मॅश करायचं घ्या. माझा छोटा खलबत्ता आहे, त्याचं कुटणं आहे, त्याने असं त्याची थोडी पेस्ट करून घ्यायची. हे तेल. 2 पळी तेल घालायचं. राई टाकायची थोडी. थोडंसं जिरं.
थोडं थोडं टाकायचं नावाला. कढीपत्ता, दोन मिरच्या घेतल्या. तिखट आहेत मिरची ना. तिखटवाल्या. ते जर कोण खात नसेल ना तिखटवालं, साध्या तुम्ही जर खात असेल तर घाला. आणि आलं लसूण टाकलं ना पटकन कांदा टाकायचा. तर आलं लसूण करपतं. हे आपण कांदा टाकला ना नंतर, हा. आलं लसणानंतर. बारीक केलेला कांदा. हा समृद्धी सोडा तिला खाली. जा मम्मी छोले बनवते बघ. काय पाहिजे? पाणी पाहिजे. पाणी त्याच्यातून तेल सुटायला लागले. दिसतं कांद्यापासून तेल वेगळं होते. तेवढाच भाजायचा, लाल वगैरे नाही करायचा. त्या कांद्यापासून तेल सुटलंय बघा, दिसतंय ना थोडं थोडं. तसं झालं की मग टोमॅटो टाकायचं. टोमॅटो पण भाजलाय आपला, तेल सुटायला लागले त्याच्यातून. आता हा मसाला टाकायचा, पनीर मसाला. आणि हे लाल तिखट आहे आईने मध्ये बनवून दिलेलं. म्हणजे त्याच्यात गरम मसाले सगळे असतात आणि मिरची असते. आणि आम्ही घाटावरचे आहे ना, मग घाटी मसाला करायचा असेल तर ह्याच्यामध्ये कांदा लसूण खोबरं सगळं भाजून मिक्सरला फिरवून टाकतात. हा घाटी मसाला आहे का? नाही, हा घाटी लोकांचा फक्त मिरची पावडर आहे. अच्छा हा हा. तो असतो तो वेगळा आहे, तो दुसरी बरं ते टाकतो. आता हे ह्याच्यासाठी 2 चमचे हे तिखट टाकायचं. फक्त लाल मिरची पावडर टाकली ना तरी चालेल, असं काही नाही. मी हा टाकतो अजून जरा टेस्ट येते मसाल्याला. मसाला टाकला आपण तो जरा तेलामध्ये पण परतवून घ्यायचा. असा जनरली कोण वरूनच टाकलं तरी त्या ग्रेव्हीला असं चांगलं तेल सुटल्याच्या नंतर मग आपण छोले टाकू शकतो. आता छोले पण एकदम सगळे नाही टाकायचे. त्याच्यात जे थोडं पाणी आहे ना, ते थोडंसं पाणी पहिलं टाकायचं ते मसाला शिजण्यासाठी. आता हे असं झालं जरासं रस्सेदार की मग पूर्ण छोले वगैरे आणि हे आपण स्मॅश केलेले ना खलबत्त्याचं फुटण्याचे, ते पण टाकून द्यायचे. ते कशासाठी? ग्रेव्हीला घट्टपणा येतो. हॉटेलमध्ये वगैरे कशा असतात भाज्या, ते ऍक्च्युली वेगळी ग्रेव्ही करून टाकतात तो घट्टपणा येण्यासाठी भाजीला. मी ह्याच जे काय आपलं कडधान्य असेल त्याला स्मॅश करायचं आणि त्याची ग्रेव्ही बनवायची. आता हे थोडस मीठ टाकूया, अर्धा चमचा टाकूया. समृद्धीला आवडतं वाटतं असं. समृद्धी खाऊ खाते. पुऱ्या थोड्या दबल्या गेल्या चालेल ना? काही हवा गेली वाटतं त्याच्यात. तसंच ठेवायला पाहिजे. राईस प्लेट बघा किती मस्त वाटते ना. छोले प्लेट थोडी पनीर मसाला टाकून. चला चला आता सगळ्यांना काय देणार समृद्धीची मम्मी? छोले पुरी. चला असेच घेऊन ना. हा हा. तुम्ही या का तू येणार? आणि हिला हे करा ना, हिला पण वाटून छोले भाजी येणार नाही. छोले पुरी. छोले पुरी तुझा उपवास ना. माझ्या सासूबाईंनी सांगितलेलं मी छोले पुरी खूप छान बनवते म्हणून आज बनवली आहे. तर सगळ्यांनी कशी झाली ते मला लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा, शेअर करा आणि शेअर पण करा आणि कमेंट करा. खूप चांगल्या कमेंट द्या, म्हणजे करण्यासाठी उत्साह येईल.